आहे, लागलं असतं ना पोरीला. मैत्री बाळा, तुझा अभ्यास पुरे झाला आता. तुम्ही जाऊन हात पाय धुवून घ्या, मी सांगते तिला. बाबा एक विचारू का? विचार विचार. बाबा मी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसू का? काय स्कॉलरशिप? नको, कोणी सांगितले उपद्या नको. स्कॉलरशिपला बसायचं नाही. पण बाबा सर्व शिक्षक पण सांगतात, त्यांनी पुस्तक वह्या पण दिल्यात. नको म्हणजे नको म्हणून सांगितलं ना. सांगितलं ना एकदा तर इतर कशातही भाग द्यायचा नाही. अहो, आपली पोरगी एवढी हुशार आहे, शिकू द्या हो तिला, देऊ दे परीक्षा. हो बा, तुझं बंद कर, जाऊ दे तिचे शिक्षण. आई, माझ्यावर जीवावर प्रेम करणारे बाबा आज इकडे का रागावले? ते रोज दारू का पितात? मैत्री बाळा, अगं तुझे बाबा खूप हुशार होते. त्यांनी स्कॉलरशिप सुद्धा मिळवली होती. 10वीच्या परीक्षेतही त्यांचा पहिला नंबर आला. गावातल्या एका सोसायटीत ते कामाला होते. आमचं लग्न झालं आणि आई, म्हणजे बाबांवर एवढा अन्याय झाला, मग तर बाबांच्या कपाळावर लागलेला डाग मी पुसणारच. आई, माणसाने कधी चांगले वागू नये का? असे नाही मैत्री बाळा, सूर्य आणि चंद्राला ग्रहण लागतंच ना, म्हणून काही ते जगाला प्रकाश द्यायचा सोडतात? मग आपण का जीवनात आलेल्या एवढ्याशा नैराश्याने खचून जायचं? सूर्य, चंद्र, निसर्ग यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायची. समजलं? होय, एकदम खरे. मी निर्धार करते, मी स्कॉलरशिपमध्ये नंबर मिळवणारच. मला खात्री आहे माझी मैत्री हे दिव्य पार करणारच. ही आई सदैव तुझ्या सोबत आहे बाळा. चल आता झोप बघू तू. वाईट आहे, उगाच रागावलो पोरीवर. माझ्याच बाबतीत हे असं का घडतं? का घडतं माझ्याच बाबतीत? का मी प्रामाणिक आहे? यात काय माझी चूक होती? यात माझी काय चूक होती? आजपासून मैत्रीला तुमच्याकडे अभ्यासासाठी घेऊन आले सर. ठीक आहे. प्राची, तुझी लाडकी बाची आली, लवकर ये. हो हो आले. हा, चहा घेऊन येते, तोपर्यंत बोला तुम्ही. मैत्री, अभ्यास करतेस ना? हो करते. अभ्यास करते सर ती, पण जरा तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या आणि अधिक करून घ्या तिच्याकडून. हो. शांतीताई, मैत्रीने सारं काही सांगितलंय मला. तुम्ही तिच्या प्रेरणा आहात. आपण आता सारे मिळून ही सत्व परीक्षा पार करू. काय मैत्री? हो सर, तुम्ही सारे माझ्या पाठीशी आहात. मी नक्की यश मिळवणार. मी भरपूर अभ्यास करणार माझ्या बाबांसाठी. अगं मैत्री, फक्त तुझ्या एकटीची परीक्षा नाही, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. डोंट वरी, बी हॅप्पी. जो संकटात साथ देतो तो खरा मित्र. ही लढाई आपण सारी मिळून लढूया आणि जिंकूया आणि एक आदर्श बनूया. चला आता मूळ विषयाकडे वळूया. शांतीताई, आपणास प्रथम तिच्या स्कॉलरशिप अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल. हो सर, तुम्ही म्हणाल तसंच. खरं तर माझ्या मैत्रीच्या आता 2 परीक्षा आहेत. एक म्हणजे तिच्या वडिलांचा स्वाभिमान जागा करणं
आणि दुसरी म्हणजे त्यांच्या व्यसनापासून न कळत त्यांना दूर नेणं. या लढाईत माझा पण खारीचा वाटा असणार आहे बरं का. मैत्रीसाठी कमी तिथे आम्ही. अहो, तुम्हाला मैत्रीसाठी आता चांगलीच कंबर कसावी लागेल. माझी भाची विजयाची पताकाच घेऊन यायला हवी, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. ती तिच्या नावाप्रमाणेच वागते, नाहीतर नाव तिचं सोनूबाई. आम्हा सर्वांचं नातं फार घट्ट आहे बरं का. ती पण आमच्यावर तेवढाच जीव लावते. हाती कतल्याचा वाळा अशी नाही आहे ती. रामायणाच्या कथा आपण वाचतो, त्या सगळ्या भूतकाळ घडलेल्या घटना आहे. म्हणजे पुस्तकं आपल्याला वर्तमानाच्या आपण विविध गोष्टीची वगैरे पुस्तकं आपण वाचतो आहे ना. तर मैत्री सांग, तू कोणकोणती पुस्तकं वाचली? छान, बस. अरे बबन्या, मौलो रवलो खडे, कितकी वेळ वाट बघूची त्याची. अरे साबा, त्याचा तळ्यात मळ्यात माणसान घेऊ गेलो तर जग इसरा व्हाया. अरे पताराचा आवाज येता, बहुतेक येता तो. तो बघिलो. ये रे पुता ये. अरे अजून होतंय खय. अरे बाहेर पडताच शेठने पुन्हा काम सांगितलं. अरे हे शेठ नावाचं किडो हसत असता बघ. एका खाल्यान कोल्यान तो एकतर माझे उतरा दिली या. उशीर नको. साबा, कधी कधी वाटतं हिच्या नादाला उगाच लागलो रे. घरी गेल्यावर बायक पोरं बघून रडतात रे मला. झाला ह्याचा संसार पुराण चालू. अरे कोणाची बायल पोरा. हट. या दुनियेत कोण कोणाचो न्हय. माका बायल सोडून गेली मा. आता मूड खराब करू नको. चल आता पी. बघल्यात कसं माणसातून उठायला तो. हा, पहिलं नोकरीतून बाहेर केलं आणि आता दारूची नशा. ही पण माझीच माणसा. हा, भोग आपल्या प्रामाणिकपणाची फळा. अरे चार चौकात माझ्या कानपटात मारलाय. माझ्या. अरे मी सोरा बाबा सोर कोण सोर. एकदा डसलंय
काय वीज उतराचा नाही. आई उद्या स्कॉलरशिपचा निकाल जाहीर होणार आहे. मी नक्की पास होणार ना? हो ग मैत्री बाळा, मला खात्री आहे तू नक्कीच यश मिळवणार. अगं तुझ्या ग्रेट बाबांची हुशार मुलगी आहेस तू. पण आई त्यांचा विरोध असताना मी परीक्षेला बसले हे त्यांना दुसरीकडून कळले तर काय वाटणार? अगं मैत्री बाळा, त्यांची मान शर्मेने खाली होईल असं तू काही केलं आहेस का? ते दुःखी होतील पण तुला मोठ्या मनाने माफही करतील. एवढे दृष्ट नाहीत ग ते. तुझ्यासाठी तर त्यांचं हृदय प्रेमाने भरलेलं आहे. हे खरे असले तरी आम्ही त्यांची फसवणूक केली. मी क्षमा मागणार त्यांची. ते नक्की क्षमा करतील मला. परमेश्वरा, काही माझ्या लेकराची परीक्षा. ही दोघे जण माझा स्वाभिमान जपतायत आणि मी मात्र हट्ट धरून बसलोय. हो ग बाळा, उद्या तुझा निकाल जाहीर झाला की आपण त्यांना सांगू सगळं आणि क्षमा मागू त्यांची. आई बाबा याची वेळ झाली. हो चल, आता आपण जेवणाची तयारी करूया. मी वाईट आहे, मी वाईट आहे, मी चुकलो, मी वाईट आहे. पोरी मला क्षमा कर. पोरी मी दुष्ट आहे, मी वाईट आहे. पोरी मला क्षमा कर. शांती 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 शांती. अहो अहो काय झालं? अहो बाबा काय झालं? पोरी मला क्षमा कर ग. मी तुझा गुन्हेगार आहे. पोरी मला क्षमा कर. अहो काय झालं? कसलं स्वप्न पडलं का तुम्हाला? मी गुन्हेगार आहे. पोरी मला क्षमा कर. अहो पण तुम्ही का क्षमा मागताय? खरं तर चुकलोय आम्हीच तुमची क्षमा मागतो. नाही, तुम्ही नाही चुकलात. चुकलोय तुम्ही. मी चुकलो. तुम्ही माझा अभिमान जपण्यासाठी खूप मेहनत घेतली. खूप मेहनत घेतली. तुम्ही जीवापाड जपलं हिला. जिजाऊ सारखं हिची काळजी घेतली. मी मात्र माझं एकाच चालू ठेवला. मी चुकलोय पुरी. मी चुकलो. शांती, बाजाराची लिस्ट येतेस ना? आज मला मैत्रीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा आहे. हो आले. हा अहो उगाच ऋण काढून सण साजरे करायला नको. आपण मैत्रीचा वाढदिवस करूया, पण आपली परिस्थिती पाहू. ही घ्या लिस्ट. बाबा उगाच काही महाग वस्तू आणू नका. तुमचा आशीर्वाद आणि आश्रय हेच माझे घे. शहाणे ग माझं कोकरू. घेऊ मी. अगं मैत्रीचे सर आणि मैत्रिणी येत आहेत. मी नंतरच जातो. सर म्हणजे नक्की रिझल्ट लागला असणार. नमस्कार. तुम्ही आज घरीच म्हणजे चांगला योग आहे. एक विचारू, रागावणार नसाल तर? रागावणार? आणि तुमच्यावर का? अहो सर, असं बाहेरच उभं राहून काय बोलताय? आत तरी या आणि बोला. हो सगळेजण आत या. बसस. सर आशीर्वाद द्या. तो तर नेहमीच आहे तुझ्या पाठीशी. वाढदिवसाच्या शुभेच्छा. मैत्री, तुला आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी
बाबांची आभारी आहे. सर रिझल्ट लागला. तेच तर सांगायला आलोय. खरं सांगू, तुमची मैत्री लाखात एक हिरा आहे. म्हणून तर आम्ही तिच्या पाठीमागे मामा मामी म्हणून ठामपणे उभे आहोत. तुम्ही सर्वच महान आहात. तुम्ही सर्वजण माझ्या मुलीसाठी झटला हे मला समजलं. मी माफी मागतो तुमची, पण मुलीचा चांगला बाप मी बनू शकलो नाही. प्लीज असं नका म्हणू तुम्ही. तुम्ही असे का वागलात कळलं आम्हाला. एकदा तोंड भाजलं तर ताकही फुंकून पितो आपण. मग मैत्रीण कोणाची? आम्हा दोघांची नाव काढलं का नाही तिने? म्हणजे माझी लेक पास झाली. अहो, फक्त पास झाली नाही ती, राज्यात पहिली आली. पेपरात न्यूजमध्ये नाव झळकतंय तिचं. अहो मग लेक कोणाची आहे? अहो बाहेर कोणाची तरी गाडी थांबली वाटतं. चला, बराच वेळ झाला, आम्ही निघतो आता. मैत्री बाय. सरपंच शेठ या बसा. बघा खुर्ची घेऊन ये. हो आणते. सर आत्ताच निघाले का? हो हो आता बसा. मोहन, तुझ्या पुरीने आमच्या गावाचे नाव मोठे केले आहे. आमच्या गावाचा अभिमान आहे ती. आम्ही उद्या गावाच्या वतीनं तिचा सत्कार करायचा ठरवला आहे. म्हणून मुद्दाम तुम्हाला सांगायला आलो आहे. बाळ मैत्री, बापाचं नाव मोठं केलंस तू. मोहन, तुमची ही कन्या चमकता तारा आहे. तिला यापुढेही चमकायचे आहे. यापुढील शिक्षणाचा खर्च मी करणार आहे. मैत्री, छोटीशी भेट माझ्याकडून. बसा. बाबा बसा. उभी राहा. तुझ्यासारखी प्रामाणिक माणसं मला हवी आहे. कशाला लाजवताय सेठ? मी तुम्हा सर्वांचा ऋणी राहीन. मैत्रीने आज माझे सारे डाग पुसून टाकले आणि आज तर तिचा वाढदिवस. तिचा वाढदिवस म्हणजे सोन्याहून पिवळी. उद्या गावच्या वतीनं तिचा सत्कार आहे. तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा. मी सर्व शालेय विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना आमंत्रण पाठवतो. उद्याच्या चहापाण्याचा खर्च माझा. सरपंच, आणखी काही मदत लागली तर मला सांगा. मोहन, आता खुश आहेस ना? हो, हे सारं मैत्रीमुळे घडलं. मी खरोखरच भाग्यवान आहे. तिचा बाप असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मैत्री, तुझे खूप अभिनंदन. आम्ही पेपरात बातमी ऐकली आणि लगेच शेठजींना फोन केला. ते येतो बोलले. आम्ही लगेच निघालो. पुढे अमृताहून गोड बातमी, मग यायलाच हवे. हे बघ मोहन, तुला सांगून ठेवतोय, हिच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च माझा. खरोखरच आज मी भाग्यवान आहे की मैत्रीसारखी मुलगी मला देवाने दिलेली आहे. आजपासून मी दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. थँक्यू बाबा. याहून सुंदर आणि अनमोल गीत काय असणार? तुझ्यासारखी प्रामाणिक माणसं मला हवी आहे. कशाला लाजवता शेठ? मी तुम्हा सर्वांचा ऋणी राहीन. मैत्रीने माझे सारे डाग पुसून टाकले तिच्या आज वाढदिवशी. शेठजी, आता आणखीन काय? लवकर सांगा. उद्यापासून माझ्या ऑफिसमध्ये मोहनला नोकरी. काय मोहन, येणार ना? तुझ्यासारखीच मला प्रामाणिक माणसं हवी आहे. खरंच भाग्यवान आहे मी. बाबा बघितलात, जगात अशी चांगली माणसे अजून आहेत. म्हणून मी निर्धार केला. तुम्ही सगळे बसा हा, मी चहा घेऊन येते.